तर माझ्या भावांनो, आज आपण एक विशेष प्रभूने आपल्याला जे सांगून ठेवलेलं आहे, त्याच्याविषयी आज जे वचन वाचणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे, हा शेवटपर्यंत पहा आणि जो जी वेळ आणि काळ जो प्रभूने आपल्याला सांगितलेला 2026 वर्षापूर्वी, तर जे शेवटच्या काळाला काय होईल आणि कसं होईल, तर हे शिष्याने जेव्हा प्रभूला विचारले, तर प्रभूने आपल्याला काय सांगितले तिथे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण ते वचनासहित आपण इथे पाहणार आहोत. तर जेव्हा जी शेवटची वेळ आहे, जी प्रभूने आपल्याला सांगून ठेवलेली आहे आणि आत्ताच्या कडेला आहे, आता तसंच घडायला लागले आहे आणि माझ्या भावांनो, प्रत्येक ठिकाणी बघा युद्ध होते आहे. ठिकठिकाणी असे ग्रुपचे ग्रुप कुठे आग लागून मरत आहेत आणि कुठे ॲक्सिडेंट होऊन मरत आहेत. असे खूप भयंकर दिवस आहेत आणि जे विरोधी उठलेले आहेत, ठिकठिकाणी विरोध करत आहेत आणि जे ठिकठिकाणी असे खोटे-खोटे संदेश ते पण उठलेले आहेत. तर आपण प्रभूने आपल्याला काय सांगितलेले आहे, तर हे आपण या वचनामध्ये पाहणार आहोत. तर वचन हे मत्तयाचा 24वा अध्याय आणि आपण वचन 3 पासून पाहणार आहेत. तर पहा इथे काय लिहिलं आहे. इथे प्रभूने आपल्याला काय सांगितले आहे, तर इथे पहा. नंतर तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य एकांती त्याच्याकडे येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि तुझ्या येण्याचे व या काळाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हाला सांग. पहा, इथे प्रभूला जे शिष्य विचारतात, की तू येशील तेव्हा आम्ही जी कोणकोणती चिन्ह अशी होतील का ती आम्ही ओळखू? ती शेवटच्या काळाला कसं होईल ते शिष्य विचारतात. पहा इथे, तेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, कोणीही तुम्हाला फसवू नये. पहा, कोणीही तुम्ही विश्वासी आपले आहोत, त्यांना कोणी फसवू नये. म्हणून जपा. आपल्याला जपायचे आहे. आज बरेचसे ठिकाणी सोशल मीडियावरती सांगा, आपल्या आजूबाजूला सांगा, जे जे अलग-अलग प्रकारे जे शिक्षण देतात, अलग-अलग बायबलनुसार नाही तर कसं तरी शिक्षण देतात आणि आपल्याला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपले हे बायबल धरूनच आपल्याला जायचे आहे. तर आपल्याला स्वतःला जपा. कुठल्या पापामध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये पडायचे नाही आहे. तर आपल्याला स्वतःला जपायचे आहे. पुढे इथे पहा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील. पहा, शेवटच्या काळाला काय सांगतील, मी ख्रिस्त आहे, मी येशू आहे असे म्हणतील. तर आपल्याला जपायचे आहे आणि त्याच्या मागे जायचे नाही आहे. जेव्हा जेव्हा असं होईल, ते आपल्याला पवित्र आत्मा सुचवेल, तर आपल्याला स्वतःला जपायचं आहे. इथे पहा पुढे, व पुष्कळांना फसवतील. इथे पहा, पुष्कळांना फसवतील आणि तुम्ही लढायाविषयी व लढायाच्या अवया ऐकाल. तुम्ही घाबरू नये म्हणून जपा, कारण या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु शेवट अजून नाही. हा, ज्या लढाया होत आहेत, लढाया पण झाल्या आणि लढायांच्या अवया आज जी लढाया बाहेर देशाला झाली, तिथे जे आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहतो, तर खूप भयंकर डोळ्यातून अश्रू येतात असे व्हिडिओ. तेथील जी स्थिती झाली आहे, खूप लढायाचे ज्या काळात जी लढाई झाली तेव्हा आणि कशी तिथे घरं तुटली गेली, सर्व मुलं ती अनाथ झाली आणि त्याचे जे व्हिडिओ पाहून आपल्याला अक्षरशः खूप वाईट वाटते. तसे हे दिवस चालले आहेत, परंतु शेवट अजून नाही. कारण इथे पहा पुढे, राष्ट्र राष्ट्रावर उठेल, राज्य राज्यावर उठेल. बघा, पहा, राष्ट्र राष्ट्रावर तर उठले. आता बघा पुढे काय आहे? राज्य राज्यावर उठेल. पहा, इथे पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, की राज्य राज्यावर पण उठेल. इथे लिहिलेलं आहे. नंतर इथे निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व भूमिकंप होतील. पहा, निरनिराळे दुष्काळ, भूमिकंप असे हे आपल्याला जीवनामध्ये येतील असे प्रश्न. तर आपल्याला घाबरायचे नाही. या सर्व गोष्टी तर प्रसूती वेदनाचा आरंभ आहेत. तेव्हा ते तुम्हाला संकटाच्या हवाले करतील. पहा, आज जे चालत आहे,
आज जे ठिकाणी सेवक, पास्टर यांना पकडून नेत आहेत, हवाली करत आहेत व नंतर तुम्हाला जीवे मारतील. पहा आज कित्येक सेवक आणि पास्टर त्यांना मारलेला आहे. हे आपण पाहतो आणि पुढे ते आणि माझ्या नावामुळे तुम्ही सर्व राष्ट्राकडून द्वेषलेले व्हाल. पहा आपले प्रभूच्या नावाने आज समाजामध्ये आपल्याशी कोणी बोलत नाही. ती सुद्धा आपल्याला बोलवत नाही आणि जे आपले नातेवाईक आहेत ते पण पाहत नाही. असे आपल्याला एक धर्माने म्हणून ओळखले जातात. हे ख्रिश्चन धर्मात गेले असे आणि द्वेष करतात. असे आज चाललेलं आहे. पण आपल्याला जो परमेश्वर आपण पकडलेला आहे, तो साऱ्या सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. तर आपल्याला अजिबात घाबरायचे नाही. आज जे सर्व हवा, पाणी जे घेत आहेत, तो देणारा तो परमेश्वर यहोवा आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये विश्वासात राहायचं आहे. आणि तेव्हा पुष्कळ अडखळतील आणि तेव्हा पुष्कळ अडखळतील व एकमेकांस शत्रूच्या हाती देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पहा इथे शेवटचे जे काळ लिहिलेला आहे तो खूप भयंकर आहे. तेव्हा ह्या काळामध्ये शांतीत राहणे खूप मुश्किल आहे माझ्या भावांनो. कारण की जो ख्रिस्तामध्ये आहे तोच आनंदी राहू शकतो. अन्यथा आज जे धावपळीचे युग, आज जी महागाई, जी महामारी येते, आता कोरोनापासून झालेली जी हालत माणसाची, तो आज धावपळ करून घटलेला आहे आणि तरी पण त्याच्या जीवनामध्ये काही शांती भेटत नाही. पण ज्याने प्रभू पकडलेला आहे, ज्याने हे वचन पकडलेलं आहे, तो आनंदी आहे. कारण की तो सर्व हे त्याला माहिती आहे आणि हे जाणत आहे. तर पुढे इथे पहा आणि पुष्कळ खोटे भविष्यवादी उठतील व पुष्कळांना फसवतील. इथे ज्या पुष्कळ भविष्यवादी उठतील आणि पुष्कळांना फसवतील. जसे प्रभूपासून जी अलग जी भाई, गुरु असे उठतात, ते माझ्याकडे या असे आपण व्हिडिओ पाहतो, जे अलग प्रकारचे बुवे, साधू ते माणसांना दिशाभूल करतात. तर इथे पुष्कळ खोटे भविष्यवादी उठतील आणि पुष्कळांना फसवतील. पहा, आताच एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ होऊन गेला. तो साधू आपल्याला ते याच्यामध्ये नाही सांगायचं आहे, तर समजून जा. सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. तर पुढे इथे पहा आणि अन्याय खूप वाढेल. त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. आज आज बघा इथे घर शेजारी जे एकमेकावर प्रीती नाही करत आहे, तर वाईट कसं होईल ह्याची एक अपेक्षा धरतात. म्हणजे त्याची वाट बघतात. जेव्हा वाईट होते तेव्हा ते आतल्या आत हसतात. त्याचा जो क्रोध आहे, आत जी प्रीती, दया ती आता या शेवटच्या काळाला राहणार नाही. कारण की एक जी कंडिशन येणार आहे ती खूप बेकार येणार आहे आणि जसा पहिला माणूस होता दयाळू, तसा तो आता या कळीला दयाळू राहणार नाही. तर हे इथे लिहिलेलं आहे. पहा इथे, परंतु जो शेवटपर्यंत टिकतो तोच तारला जाईल. आपल्याला कसा काय करून शेवटपर्यंत आपल्याला टिकायचे आहे. आपल्याला अनेक प्रसंग येतील, पण आपल्या प्रभूचे वचन हे धरायचं आणि आपल्याला तेच टिकवून ठेवेल. अन्यथा इथे लिहिलेलं आहे, परंतु जो शेवटपर्यंत टिकतो तोच तारला जाईल. आणि सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राजाचे हे शुभवर्तमान सर्व जगामध्ये गाजवले जाईल आणि मग शेवट होईल. पहा, आज हे देवाचे जे वचन आहे, आज आज देशादेशामध्ये, राज्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि खेडोपाड्यामध्ये हे घुसत आहे आणि जेव्हा सर्वांना सुवार्ता दिली जाईल, तेव्हा हा शेवट होईल, असं प्रभूने सांगितलेलं आहे. आणि आता हा काळ तोच चाललेला आहे. तर माझ्या भावांनो, सर्वांना विश्वासात राहायचं आहे, प्रभूमध्ये टिकून राहायचं आहे. कुठल्याही परिस्थितीला मागे हटायचं नाही आहे. जे वचन दिलेलं आहे त्या वचनानुसार चाला. आणि कित्येकांना वाटते हा धर्म आहे, पण हा धर्म नाही. हे जिवंत देवाचे वचन आहे. तर हे एक आधार देणारं वचन आहे. तर हे आपण या जीवनामध्ये जी वाईट स्थिती येणार आहे, तर त्याला आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे. तर माझ्या भावांनो, हे वचन वाचून घ्या
मत्तई याचा 24वा अध्याय आणि 3 पासून तुम्ही 14 पर्यंत वाचून घ्या. तुम्हाला एक हे वाचल्यावरती खूप बरं वाटेल आणि जो आत्मविश्वास तो वाढेल आणि शेवटपर्यंत आपल्याला ही बायबलनुसार जायचं आहे आणि जी वचनानुसार आपल्याला चालायचं आहे. तर खोटे-खोटे भविष्यवादी उठतील, ज्या लोकांना फसवतील, तर त्याच्या मागे आपल्याला जायचे नाही आहे. तर माझ्या भावांनो, आपल्याला स्वतःला जपा. स्वतःला जपा आणि जे आपले भाऊ आहेत त्यांनाही सांगा. तर माझ्या भावांनो, हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या भावांनो, सर्वांना जय येशू.